घरामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तयारी सुरू असते, काहीतरी आणायचं राहतच असतं आणि मुंबईकर मात्र यासाठी धाव घेतात ती दादरमध्ये। दादरच्या कबूतरखान्या परिसरातला हा सगळा बाजार हा दिवाळी असो, दसरा असो, गणपती असो, नवरात्र असो, या ठिकाणी हक्काची बाजारपेठच आहे आणि तिथे ही खरेदी करण्यासाठी आपले सगळे गणेश भक्त मोठ्या संख्येने आलेले आहेत। आढावा घेतलाय अजय माने यांनी, पाहूया। गणरायाच्या आगमनासाठी भाविक भक्तगण जो आहे तो आतुर झालेला आहे। उद्या गणेश चतुर्थी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात गणरायाच्या आगमनाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळेल, पण तत्पूर्वी सगळ्यांची तयारी जी आहे ती लगबग आता ह्या दादरच्या फुल मार्केटमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उत्सव, नातं आणि सण आलं की दादरचं फुल मार्केट नेहमीच गजबजलेलं पाहायला मिळते आणि आता सणांना सुरुवात झाली आणि दादरच्या फुल मार्केटमधली गर्दी सुद्धा वाढलेली पाहायला मिळते। आपल्या बाप्पाच्या आगमनात कोणतीही कसर पडू नये त्यासाठी हा भक्तगण जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथे खरेदी करताना पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि फुलमाळा, गजरे घेताना भाविक भक्तगण जो आहे किंवा मग या संपूर्ण मुंबईकर रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हारमाळा, फुलं घेताना पाहायला मिळतात। वेगवेगळे रंगाचे हार सुद्धा जे ते या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की उद्यापासून सुरू होणाऱ्या सणात कोणतीही कमी पडू नये त्या अनुषंगाने भाविक भक्तगण जो आहे तो या ठिकाणी आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी वेगवेगळ्या फुलांची, माळांची खरेदी करताना पाहायला मिळतात। भावना अरे बापरे, गणपतीची यायची एवढी उत्सुकतेने वाट बघतोय की शरीर किती थकलं हे जाणवत पण नाही। आता तर आलो, एवढी गर्दीमध्ये एवढ्या लवकर काय घेणं होणार आहे आमचं? कुठला हा हार घेऊ का तो हार घेऊ असं झालंय। सजावटसाठी अजून गेलो नाहीये, चालली तयारी चालली, संध्याकाळी माहिती पडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, दादर।